सम्राटनगर नेरल पहिला गोलंदाज इथून रेडी होतोय तुषार. किरण काळन यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. किरण दादा आपण स्टेज वरती येऊन आसनस्थ व्हावं. गेम इज ऑन. सम्राटनगर नेरळ टीम कडून पॉवर प्लेच्या फर्स्ट ओव्हर मध्ये तुषार त्याच्या अगेन्स्ट बॅटिंग करेल सलामीच्या भूमिकेत. ऑन स्ट्राइक फलंदाज महेश तांबोली. गेम इज ऑन. पहिला बॉल, पहिलाच बॉल महेशच्या बॅट मधून चेंडू उंच हवेत आणि बघायचं या ठिकाणी फिल्डिंग करण्यात आलेली आहे. पहिल्या बॉलवर एका धाव्याने सुरुवात करतोय कोळिवली हा संघ. खूप छान फिल्डिंग करण्यात आले आणि पहिल्या बॉलवरती सिंगलने धावफलक इथून ओपन करण्यात आलं. तुषार राऊंड द विकेटने ओव्हर नंबर 1 मध्ये. बॅक टू द बॉलर. रन आउट साठी संधी होती. सेफ राहिलेत फलंदाज. 2 बॉल 1 आणि 1 विकेट घेण्याची चान्स होती पण तिथून विकेट जाता जाता राहिली आणि आता तुषार पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल. 30 यार्ड सर्कलच्या बाहेरून तो धावगती सुरू करतो आणि समोर गौरव तांबोळी. तिसरा बॉल असेल राऊंड द विकेटने. तिसरा बॉल शरीरावरती लागला. 1 रनसाठी महेश इंटरेस्टेड होते. 3 बॉल 2 धावा आहेत टीम कोलिवलीच्या. सम्राटनगर नेरळ देखील खूप चांगल्या फिल्डिंग ने सध्या पहिल्या मॅच मध्ये उतरलेला आहे. सर्व खेळाडू ऍक्टिव्हनेस दाखवत आहेत. चेंडू टाकल्यानंतर 11च्या 11 खेळाडूंची मुवमेंट, 11 खेळाडूंची हालचाल इथून स्पष्टपणे दिसते की मैदानाच्या आतमध्ये एक चांगली टक्कर टीम कोलिवलीला देताना. 3 बॉल 2. फुल टॉस. नो बॉल दिला पंचांनी. मागे खेचलाय. चेंडू चालला सीमा पार. नो प्लस धावा इथून मिळतील. षटकार. धावा मिळतील 7. 2 धावा होत्या 3 बॉल मध्ये. तुषारचे काय चेंडू होते पहिले 3 पण हा खराब चेंडू आणि त्यावरती आलेला सिक्सर. रन्स टोटल पोहोचल्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर 9 आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. कोलिवली टीमला एक चुकीचा चेंडू टाकून सम्राटनगर नेरळच्या तुषारने 3 बॉल मध्ये 9 धावा दिल्यात आणि फ्री हिट आणखीन एक चान्स दिली आहे फलंदाज महेश तांबोळीला. आता बघायचं फ्री हिटच्या बॉलवरती महेश पुन्हा एकदा तुषारला सिक्सर चौकार लगावणार का. इट्स फ्री हिट बॉल. गोलंदाज सय्यार. तुषार फ्री हिटचा चेंडू टाकण्यासाठी. महेशचा शॉट हवेत आहे. फ्री हिटचा बॉल आहे. कॅच पकडली आहे पण बॅटर सेफ असेल. 1 रन टीमच्या खात्यात जाईल. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या टीम कोळिवलीच्या 10. पॉवर प्ले मध्ये डबल डिजिट मध्ये टीमची धावसंख्या घेऊन गेलेले आहेत महेश तांबोली, गौरव तांबोली. बऱ्याच दिवसानंतर टीम कोलिवली मैदानाच्या आतमध्ये आणि सम्राटनगर नेरळचा तुषार 4 बॉल मध्ये 10 धावा खर्च करतोय. तुषारचा हा चेंडू व्हाईट बॉलची उद्घोषणा. आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. 4 बॉल 11 धावा. एक्स्ट्राच्या धावा तुषारने खर्च केलेले आहेत. 2 व्हाईट त्याने टाकलेले आहेत. 1 नो बॉल त्यावरती सिक्सर. एक्स्ट्रा धावांनी पहिल्या ओव्हर मध्ये सावधरित्या बॅटिंग करतात महेश गौरव. लास्ट बॉल. शेवटचा बॉल तुषारचा. तिथे देखील पंचांनी व्हाईट बॉलची उद्घोषणा केली. बाहेर निघालाय चेंडू आणि 1 रनने 13 धावा आहेत. 5 बॉल 13 धावा. टप्पा ठेवलाय तुषारने पण लाईन लेन थोडीशी खराब आहे. सातत्याने एक्स्ट्राच्या धावा तो खर्च करतोय आणि 5 चेंडू मध्ये 13 धावा आहेत. त्यात 4 एक्स्ट्रा धावांचा समावेश आहे. टोटल टीम विपक्षी टीमला स्कोर उभारून दिलाय तो 18. 5 बॉल 18. टप्पा चांगला ठेवावा लागेल. लाईन लेंथ बॅटरला रीड करून त्याला आता शेवटचा बॉल अंतिम बॉल टाकावा लागेल. लास्ट बॉल
बॅटची कडा हवेत होता, तिथे देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय सीमा पार. पहिल्या ओव्हरला इथून समाप्त करत असताना सम्राटनगर नेरलच्या तुषारने धावा दिल्यात पहिल्या ओव्हरमध्ये 22. एक ओव्हर 22 धावा टीम कोळिवलीच्या. पाच ओव्हरची मॅच आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 22 धावा दिलेल्या आहेत. अतिशय महागडी ओव्हर टीम सम्राटनगर नेरलच्या तुषार कडून. आणि आता पहिल्या ओव्हरचा खेळ पाहता P2च्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती आलेले संदेश पाटील. बऱ्याच दिवसानंतर संदेश मैदानाच्या आतमध्ये आहेत. डेच्या स्पर्धा, नाईटच्या स्पर्धा, कित्येक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. कित्येक मोठमोठ्या स्पर्धामध्ये आपल्या अष्टपैलू कामगिरीने खरं त्याने मी मराठी नेरळ संघाला बऱ्याच स्पर्धामध्ये जिंकून दिलेलं आहे. पण आता सम्राटनगर नेरळ टीममध्ये मैदानाच्या आतमध्ये आता जबाबदारी त्याने स्वीकारलेली आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 22 आल्यानंतर कोळिवली टीमला आता कुठेतरी थोडासा कंट्रोलमध्ये आणणं गरजेचं आहे. नाहीतर ही धावसंख्या 5 ओव्हरमध्ये 100 पार जाऊ शकते जर का या रन रेटने बॅटिंग झाली तर. त्यामुळे आता या धावसंख्येला कुठेतरी नियंत्रणात आणण्यासाठी संदेश पाटील आलेत आणि समोर येतो गौरव तांबोळी. पहिल्या ओव्हरमध्ये 22 आहेत. टीम कोळिवलीचा रन रेट चांगला आहे आणि या रन रेटला किमान जर 22 प्रमाणे गेले तर 100 पार धावा होतील या स्पर्धेमध्ये. एक ओव्हर 22 संदेश पाटील आलेत. गौरव तांबोली P2च्या ओव्हरमध्ये पहिला बॉल खेळण्यासाठी ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल ऑन साइडला उंच हवेत आणि चेंडू सीमा रेखा पार. इथे येतोय हा षटकार. कॅच व्हायला हवी होती. 2 खेळाडू होते, दोघांच्या अगदी आवाक्यात होता चेंडू. पण तिथे अंदाज बांधताना शेवटच्या मोमेंटला कॅच कॅरी करताना मिस्टेक झाली आणि चेंडू बाउंड्री लाईन पलीकडे पडलाय. 28 धावा एक बॉलच्या समाप्तीनंतर. व्हेरी गुड बॅटिंग. संदेश हा चेंडू समोर ठेवला होता. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडूच्या मेरिटनुसार गौरव तांबोळीला खेळ करणं गरजेचं होतं. चेंडू समोर होता पण ऑन साइडला त्याने टार्गेट केलं होतं. मन आधीच बनवलं होतं की ऑन साइडला मारायचं आणि डॉट बॉल आला संदेश पाटीलचा. कमबॅक करतोय संदेश सम्राटनगर नेरळसाठी. 2 बॉलमध्ये रन्स आहेत 28. तिसरा बॉल फुल टॉस. पुन्हा एकदा हवेत त्या झोन मध्ये आणि कॅच ड्रॉप. पुन्हा एकदा संधी आली होती आणि ती गमावली. दुसऱ्या रन साठी गौरव पोहोचलाय. 3 बॉल आणि 30 धावा. वारंवार येणाऱ्या कॅचेस, मिळणाऱ्या संधी सम्राटनगर नेरळच्या फिल्डरने गमावलेल्या आहेत. म्हणूनच टीम कोळिवली सध्या विदाउट लॉस 30 धावा 3 बॉलच्या समाप्तीनंतर. पॉवरफुल बॅटिंग अटॅक आहे कोळिवलीचा आणि सलामीच्या जोडीला आता फोडण्यामध्ये यश येईल का ते टीम सम्राटनगर नेरळला. बॉलर संदेश पाटील ऑन बॉलिंग मार्क. ओव्हर द विकेटने चौथा चेंडू टाकण्यासाठी मार्ग असतं. चौथा बॉल डॉट काढलाय. 2 बॉल संदेश पाटीलने डॉट फेकले. 2 बॉल गौरवच्या बॅटमधून रन्स आलेले आहेत. 4 बॉलमध्ये फक्त 8 धावा त्याने दिलेल्या आहेत. जर का कॅचेस पकडल्या असत्या तर कदाचित 4 बॉलमध्ये एकही रन्स खर्च केली नसती संदेश पाटीलने. हा भरपूर अनुभवी खेळाडू आहे आणि त्याला माहिती आहे की कोणत्या स्पॉटवरती फलंदाजाचा स्टान्स ओळखून बॉलिंग करायची. 5वा चेंडू समोर खेळलेत. मिड ऑफचा खेळाडू हातामध्ये चेंडू येईल तोपर्यंत दुसऱ्या रनचा कॉल. वेगवान रन. 2 धावा मिळतील. 32 धावा 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. गोलंदाज आपली कामगिरी चोख बजावतोय पण समोरून फिल्डर कडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाहीये आणि फिल्डिंग मधील होणाऱ्या ह्या मिस्टेक टीम सम्राटनगर नेरळला भारी पडतायत. 32 धावा आहेत. 5 चेंडू समाप्त झालेत आणि लास्ट बॉल पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरचा. 1 टू गो. संदेश पाटील टू गौरव. 2 ओव्हरचा स्पेल समाप्त झालाय. 2 ओव्हरमध्ये रन्स आलेले आहेत. तेव्हा आता टोटल 32. पहिल्या ओव्हरमध्ये 22 होत्या. संदेश पाटीलने रन्स दिल्या 10. 32 धावांनी टीम कोळिवलीची ही सुरुवात आपण बघू शकतो. यानंतर होणारी मॅच आंबोट विपक्ष वंजारपाडा प्रतीक. आंबोट टीम आणि वंजारपाडा टीम
आपण इथे जर उपस्थित असाल तर इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टनने रिपोर्टिंग करा. आणि सध्या टीम कोळिवली चांगल्या स्थितीमध्ये. गौरव आणि महेश तांबोलीने 32 धावांची सलामीची पार्टनरशिप केलेली आहे. आणि आता सम्राटनगर नेरल 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर. आता स्वतः संदेश पाटील काऊ कॉर्नर फेसमध्ये गेलेले आहेत. मिड विकेटकडे एक तुषार लॉंग ऑनमध्ये, लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर असे 5 खेळाडू तैनात आहेत. आणि आता बघायचं की इथून तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज या धावसंख्येला कंट्रोलमध्ये ठेवेल का. 2 ओव्हर 32 आहे. 16च्या धावसंख्येने जरी बॅटिंग केली कोळिवलीने तरी 5 ओव्हरमध्ये 80 धावा उभारू शकेल. आणि ती रणसंख्या आता इथून गाठावी लागेल. चला चला बॉलिंग करणाऱ्या टीमला अंपायरच्या सूचना आहेत. साजिद आलेले आहेत. समोर येतो महेश तांबोली. आता न थकता न थांबता बॅटिंग करावी लागेल महेशला देखील. साजिदचा पहिला बॉल राऊंड द विकेटने. पहिलाच बॉल फुल टॉस हवेत आहे. कॅच होईल का. आणि पकडली कॅच. बॅलन्स गमावत होता. कॅच पकडले आणि पहिली विकेट आउट. महेश तांबोली बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 प्रशांत तांबोळी. महेश तांबोली खरं तर आउट झालाय. 2 ओव्हरमध्ये 32 धावांची सलामी दिली आणि त्यानंतर तो पहिल्या बॉलवरती कॅच आउटच्या स्वरूपात आउट झालेला आहे. साजिदने काय कॅच पकडली. कॅच घेईल की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह होता. कारण बॅलन्स गमावत होता. असं वाटलं की कदाचित कॅच ड्रॉप होईल. स्वतःला सावरलं आणि पहिली विकेट टीम सम्राटनगर नेरलच्या खात्यात. फलंदाज महेश तांबोली बॅक टू द डगआउट केलेलं आहे की मागच्या 2 ओव्हरमध्ये ज्या मिस्टेक झालेल्या आहेत पुढच्या 3 ओव्हरमध्ये त्या फिल्डिंगमध्ये चुका आपल्याला करायच्या नाही आहेत. तिसरा बॉल आडव्या बॅटने. वा अफलातून शॉट. मिड विकेट पार षटकार आहे गौरव तांबोळीच्या बॅट मधून. टीमची टोटल 3 बॉल 39 धावा. का बॅटिंग करतो गौरव तांबोली. प्रत्येक येणारा बॉल ऑन साइडला त्याच्या बॅटचा फेस आणि त्या बॅटच्या फेसने मात्र मिड विकेट पार हा सिक्सर आलाय. साजिदच्या फिरकीला ओळखून त्याच्या गोलंदाजीवरती हा सिक्सर. 39 रन 3 बॉलच्या समाप्तीनंतर. आता पुन्हा एकदा गोलंदाज साजिदला कान मंत्र देण्यासाठी संदेश पाटील पुढे सरसावलाय. कारण समोरच्या टीमच्या सलामीचा फलंदाज गौरव तांबोली अजूनही मैदानाच्या आतमध्ये. जर का गौरवला आउट केलं तर आपल्याला विपक्षी टीमवरती प्रेशर बनवता येईल. आणि या अनुषंगाने आता साजिदसाठी एक कान मंत्र देऊन साजिद आता गौरव तांबोलीची विकेट घेईल का हे बघायचं. 3 बॉल 39. चौथा बॉल हवेत आणि पकडली आहे कॅच. टेकन आणि विकेट आलेली आहे. साजिदने सांगितलं की मी घेऊ शकतो आणि ती विकेट त्याने चौथ्या बॉल वरती कमावलेली आहे. दोनही सलामीचे फलंदाज आउट. 4 बॉल 39. आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय किशोर डायरे. 4 बॉल 39. एका मागोमाग एक विकेट. साजिदने 2 विकेट कमावल्या. रन चांगले आहेत पण टिकून राहावं लागेल. 5 ओव्हरची मॅच आहे. मोठा स्कोर होऊ शकतो टीम कोळिवलीचा. फक्त एक तरी फलंदाज शेवटपर्यंत राहिला पाहिजे. घाई करून चालणार नाही कारण 30 बॉलचा खेळ आहे. आतापर्यंत चेंडू संपले 16. धावा आहेत 39. अजून 14 बॉल बाकी आहेत बॅटिंग मध्ये. गोलंदाज साजिद 5वा बॉल. किशोरसाठी 5वा चेंडू. विकेट किपरच्या हातात. चान्स नाहीये फलंदाजाला. 5 चेंडू संपलेत. रन्स दिल्यात फक्त साजिदने 7. एक षटकार येऊन देखील साजिदने रन्स दिलेले आहेत फक्त 7. 39 धावा आणि लास्ट बॉल ऑफ दी 3rd ओव्हर. समोर किशोर डायरे. लास्ट बॉल किशोरच्या बॅट मधून. लॉंग ऑनचा खेळाडू तुषार पोहोचलाय बॉल पर्यंत. हातात चेंडू येईल. दुसऱ्या रनचा वेगवान कॉल. बघायचा बॅटर डेंजर झोन कडे. 2 धावा कंप्लीट. ओव्हर कंप्लीट झाली साजिदची. 3 ओव्हर. टीमची टोटल कोलिवली संघाची धावसंख्या 41. 41 धावा आहेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर कॅप्टन सतीश तांबोळी यांचं देखील आगमन. आज कदाचित ते टीम मध्ये नाही आहेत. टीमला मार्गदर्शन ते करतायत की 3 ओव्हरमध्ये 41 अजून 2 ओव्हरमध्ये 30 आल्या तरी 70 म्हणजे फार मोठी धावसंख्या होईल. फक्त टिकून राहावं लागेल प्रशांत तांबोले आणि साथीला असणाऱ्या किशोर डायरेला. बऱ्याच दिवसानंतर कोळिवली संघ मैदानाच्या आतमध्ये. महेश तांबोलीला फारसा वेळ नसतो त्यामुळे आता आजचा शो हा हाऊसफुल होईल का कोळिवलीचा. 3 ओव्हर 41 आहेत.
पुन्हा संदेश पाटील आलेले आहेत. मागच्या ओव्हरमध्ये फक्त 10 दिल्या होत्या संदेशने. सम्राटनगर नेरळ टीमकडे 2 ओव्हरचा स्पेल टाकणारा बॉलर म्हणजे संदेश पाटील आणि त्याला स्वतःच्या गोलंदाजीवरती विश्वास आहे. पण प्रशांत तांबोलीच्या देखील बॅटमधून ते मोठमोठे फटके त्याला मारावे लागतील. चांगला स्कोर आहे 3 ओव्हर 41. पहिलाच बॉल संदेश पाटीलचा आउटसाइड द लेग स्टंप मागे टाकला. व्हाईट बॉल. 42 धावा. पहिल्या ओव्हरला 22 धावांनी सुरुवात केली कोळिवलीने. दुसऱ्या ओव्हरमध्ये 16 धावांची सरासरी आहे आणि 3 ओव्हर 42 मध्ये आता 14च्या रन रेटने बॅटिंग सुरू आहे. 3 ओव्हर 42. गोलंदाज संदेश आलेले आहेत. प्रशांतच्या बॅटला इथून कव्हर मध्ये कॅच. सहज कॅच पकडली आणि विकेट आली आहे. प्रशांत आउट. 3 विकेट इथून आउट झालेले आहेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन होत आहे टीम कोळिवलीचे. प्रशांत तांबोली सुद्धा आउट झालेले आहेत. गौरव आउट झाला, प्रशांत आउट झाला, महेश तांबोली आउट झाला आणि आता राहुल तांबोळी मैदानामध्ये जातोय. कव्हरच्या हातामध्ये कॅच सोपवून टीम कोळिवलीचा तिसरा फलंदाज प्रशांत आउट झालेला आहे. टीमची टोटल आतापर्यंत 42 आहे. संदेश पाटीलच्या खात्यात विकेट आलेली आहे आणि आता समोर येतो राहुल. चौथी ओव्हर. यावेळेस देखील बॅटची कडा. बाहेर होता चेंडू. असं वाटलं की वाईट जाईल आणि राहुलच्या बॅटच्या कडेने खरं तरी विकेट आली. 1 मोर विकेट आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती सम्राटनगर नेरळचा गोलंदाज संदेश पाटील. 2 बॉल 2 विकेट. 2 बॉल 2 विकेटने धावा संख्या 42 असताना आता विकेट हॅट्रिक कमावणार का संदेश पाटील. नवीन बॅट्समन नरेश तांबोळी मैदानाच्या आतमध्ये चाललाय. एका मागोमाग एक विकेट आउट होत आहेत. टीम कोळिवलीचा स्कोर चांगला आहे कारण 42 म्हणजे 42 धावा चांगली टोटल आहे. अजून 10 बॉल बाकी आहेत. 10 बॉलमध्ये सहजपणे खेळले तरी 60 धावा संख्येच्या पलीकडे हा स्कोर जाऊ शकतो आणि संदेश पाटील आता विकेट हॅट्रिक 2 बॉल 2 त्याने मिळवलेले आहेत. संदेश पाटील इज ऑन हॅट्रिक. समोर बॅटर नरेश तांबोळी. तिसरा बॉल शॉट चांगला आहे. गॅप मोठा आहे पण स्वीपर वरून खेळाडू धावलाय. डी पॉइंट पर्यंत पोहोचला आणि 2 धावा टीम कोळिवलीच्या. टीमची टोटल 44. चांगली बॉलिंग या ओव्हरमध्ये संदेश पाटीलने दाखवली. चौथ्या ओव्हरमध्ये सम्राटनगर नेरळच्या बॉलरने आणि नरेश तांबोली ग्रेट मॅन बेस्ट फिनिशर या टीमचा मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करण्यासाठी आलेले आहेत. फुल टॉस होता. स्क्वेअर लेग मधून चेंडू ट्रॅव्हल झाला अलोंग दी कार्पेट. डीप मध्ये खेळाडू आले दुसऱ्या धावेसाठी. वेगवान कॉल झाला. आता विकेट किपरच्या हातात चेंडू येईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावा. टीमची टोटल 46. 4 चेंडू चौथ्या ओव्हरचे समाप्त झालेत आणि 46 धावा आहेत बॅटिंग करणाऱ्या कोळिवली टीमच्या. धावा संख्येला थोडा लगाम लावण्याचं काम केलं संदेश पाटीलने आणि आता नरेश तांबोली 5व्या चेंडूसाठी समोर मारलाय. लॉंगॉन कडे तुषार तैनात आहे. 1 रन मिळेल. धावा संख्या 47 आणि शेवटचा बॉल असेल संदेश पाटीलचा. अवघ्या 6 धावा दिलेल्या आहेत संदेश पाटीलने. 5 धावा बॅटिंग मधून आणि 1 वाईट अशा 6 धावा आलेल्या आहेत आणि 47 धावा. 5 चेंडू कंप्लीट. चौथ्या ओव्हरचा अंतिम चेंडू घेऊन ओव्हर द विकेटने. लास्ट बॉल हवेत खेळलेत. उंच हवेत आणि तेवढाच लांब बाउंड्री पलीकडे षटकार. 4 ओव्हर 53 धावा झालेले आहेत कोळिवली टीमच्या. 4 ओव्हर 53. ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला जे आमचे लाडके प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी कृपया बसू नका. लाईव्ह टेलिकास्टला थोडासा डिस्टर्बन्स येतोय त्यामुळे कृपया प्रेक्षकांनी ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला बसू नये. आपणास विनंती करतोय जे 3 आमचे लाडके प्रेक्षक आहेत की आपण स्टेजवरती यावं. भरपूर सारी जागा आमच्या व्यासपीठावरती. आम्ही आपल्याला सन्मानाने आमंत्रित करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. आणि पुढील होणारा सामना आंबोट विपक्ष वंजारपाडा प्रतीक
दोन्ही टीमच्या कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉससाठी यायचं आहे आणि यानंतर लास्ट ओव्हरचा स्पेल असेल. आज तांबोली कोळिवलीचे जवळपास पहिल्या 4 विकेटमध्ये आपण बघू शकाल महेश तांबोली, गौरव तांबोली, प्रशांत आणि त्यानंतर राहुल तांबोली अशा 4 फलंदाज आऊट झालेले आहेत. आणि आता सम्राटनगर नेरळचा गोलंदाजीमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये आलेला आहे महेश उर्फ बंटी. बंटी आळे 53 धावा 4 ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल, वाह, बरोबर पिक केलाय आणि संदेश पाटीलच्या हातामध्ये कॅच येईल तोपर्यंत चेंडू जमिनीवरती आला. एकच धाव मिळेल. खरं तर या बाजूने फिल्डिंग करणं सूर्याचा पूर्णपणे सूर्यप्रकाश हा पूर्णपणे डोळ्यांवरती येतो, त्या कारणास्तव ही कॅच संदेश पाटीलच्या हातामध्ये आली नाही. 1 रन 54 धावा. लास्ट ओव्हर आहे बंटीची. वाह, अफलातून वन्स अगेन सीमा पार षटकार. कोलिवली टीमच्या या किशोर डायरेच्या सिक्सरने धावसंख्या टोटल आहे आतापर्यंत 60 धावा. 4 बॉल अजून बाकी आहेत. बंटीच्या गुगली बॉलिंग वरती किशोर डायरेने मात्र सिक्सर मारलाय. पुढच्या 4 बॉल वरती थोडं टेन्शन दिलंय बॉलर बंटीला. धावसंख्या 60. राऊंड द विकेटने आलेत परत एकदा. फुल टॉस, घुटना टेक आणि इथून कॅच ड्रॉप. 2 धावा कंप्लीट. 62 धावा टीम कोळिवलीच्या. 3 बॉल आणि 62. दोन्ही वेळा कॅचची संधी गमावली, पण समोरून येणारा सूर्यप्रकाश हा खेळाडूंसाठी थोडासा धोकादायक ठरतोय, कारण कॅचेस ड्रॉप होत आहेत. धावसंख्या 3 बॉल 62. बंटीच्या अगेन्स्ट किशोर डायरे ही बॅटल लास्ट ओव्हर मध्ये. चौथा चेंडू परत एकदा ऑन साइडला मारायचं होतं. बंटीची ओव्हर आता 2 बॉल फक्त शिल्लक आहेत. 62 धावा आहेत. 2 बॉल मध्ये 8 आल्या तर 70 पर्यंत संघाची टोटल होईल. 62 आहेत 4 बॉलच्या समाप्तीनंतर. 5वा चेंडू ऑन साइडला स्वीप केलाय. 1 रन कंप्लीट. एकीवरती सामावं लागेल. 63 धावा. आदरणीय दर्शन सालेकर यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. सरपंच उपसरपंच चषकामध्ये कोल्हारेकरांच्या वतीने दर्शन सालेकर साहेबांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. शेवटचा बॉल 63 धावा. बंटी अंतिम बॉल घेऊन बॉल पकडलाय. या दरम्यान सिंगल कंप्लीट आहे. दुसऱ्यासाठी प्रयत्न आहेत पण इथून आउट. 1 रन फलंदाज आउट. 64 धावा उभारल्या टीम कोलिवलीने आणि 65 धावा संख्येचं टार्गेट. 65 टू विन. यानंतर होणारी मॅच आंबोट आणि वंजारपाडा प्रतीक. आंबोट टीम कॅप्टन आणि वंजारपाडा प्रतीक आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. आणि 65 धावांचं लक्ष इथून देण्यात आलंय सम्राटनगर नेरळ टीमला. दर्शनजी सालेकर साहेबांचं आगमन या व्यासपीठावरती होत आहे. गावदेवी क्रिकेट संघ कोल्हारे
यांच्या वतीने सरपंच उपसरपंच चषकामध्ये आपण दर्शन सालेकर साहेबांचं स्वागत या ठिकाणी करणार आहोत. कॅमेरामॅन आपण स्वागत कक्षाकडे कॅमेरा टर्न करा, जिथे दर्शन सालेकर साहेबांचं आम्ही अत्यंत मानाने सन्मानाने सरपंच उपसरपंच चषक दोनात असताना वॉर्म वेलकम दर्शनजी सालेकर साहेब, आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणि त्यानंतर आदरणीय किरण काळनदादा यांचा देखील सन्मान इथे केला जाईल. किरणदादा आपण या ठिकाणी यावं, आपलं देखील कोल्हारेकरांच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे आणि किरण काळनदादांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येईल. किरण काळनदादा आणि त्यानंतर साहिल काळन, एक चांगले व्हिडिओ क्रिएटर साहिल काळन यांचा देखील सत्कार. दोन्ही आमच्या पाहुण्यांना आम्ही सन्मानित करतोय. किरण काळनदादा आणि साहिल काळन यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो मंगेश दादाच्या शुभ हस्ते. थँक्यू सो मच किरण दादा आणि साहिल की आपण या स्पर्धेमध्ये आलात. कोल्हारेकरांच्या वतीने आपल्या मनापासून स्वागत आणि मनापासून धन्यवाद. चला, दोन्ही सलामीच्या फलंदाज इथून मैदानाच्या आतमध्ये एंटर होतील आणि 65 धावा इथून चेस करायचे आहेत सम्राटनगर नेरळ टीमला. साजिद आणि अली दोन्ही बॅटर उतरतात. वंजारपाडा आणि आंबोट, वंजारपाडा आणि आंबोट दोन्ही संघांना आम्ही हा तिसरा कॉल देतोय की आपण दोन्ही संघांनी टॉस साठी उपस्थित राहा. जर का आपण उशिराने उपस्थित झालात तर कदाचित ओव्हर आम्हाला कमी कराव्या लागतील. या आयोजकांच्या वतीने सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. एक ओव्हर कदाचित कमी केली जाईल जर का आपण उशिराने उपस्थित झालात तर. त्यामुळे वंजारपाडा आणि आंबोट टीम या दोन टीमने याची नोंद घ्या. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करणं गरजेचं आहे. 65 धावांचं लक्ष्य, 13 धावांचं रिक्वायर्ड रन रेट. प्रत्येक ओव्हर मध्ये 13च्या सरासरीने 65 धावा कराव्या लागतील सम्राटनगर नेरळला. आणि साजिद नॉन स्ट्रायकर येणलाय, अली स्ट्रायकर येणलाय आणि प्रशांत तांबोली जो पहिल्या P1च्या ओव्हर मध्ये आपल्या गोलंदाजीने सुरुवात करेल. 13ची सरासरी 5 ओव्हर मध्ये 65 चेस करायचे. चला, वेल जास्त घेऊ नका, ही फिल्डिंग करणाऱ्या टीमला सूचना असेल. गेम ऑन. 65-30 बॉल्स. प्रशांत तांबोलीच्या अगेन्स्ट पहिला बॅटर येतो अली. पहिला बॉल विकेट किपरच्या हातात गेलाय. डॉट बॉलने सुरुवात केली प्रशांत तांबोलीने. खेळाडू कक्षामध्ये मात्र आमचे सर्व खेळाडू अतिशय शांतपणे या मॅचला एन्जॉय करतायत. गोलंदाज प्रशांत आलेले आहेत. अलीच्या बॅट मधून बरोबर चेंडू वर उडवलाय आणि कॅच ड्रॉप. समोरून गौरवला कव्हर करणं गरजेचं होतं कॅच, पण डॉन बॉल आणि 2 धावांनी सुरुवात केली. महेश तांबोली काय शॉट होता, बरोबर ऑन साइडला त्याने फ्लिक केला. 3 बॉल 6 ओव्हर मध्ये 13ची सरासरी आहे आणि चांगली बॅटिंग करतो अली. चौथा बॉल पुन्हा एकदा फटका, गौरव आलाय, शरीरावरती लागलाय, दुसरी रन घ्यायची आहे पण चेंडू हातात आहे. एकच धाव, 4 बॉल 7. सम्राटनगर नेरळ टीम कडे देखील बॅटिंग लाईन चांगली आहे. 4 बॉल मध्ये 7 केलेले आहेत. 13 धावांची सरासरी आहे प्रत्येक ओव्हर मध्ये. होऊ शकतात या धावा जर का अशीच बॅटिंग केली. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट जर का इथून खेळलं तर 65 धावा 5 ओव्हरच्या आतमध्ये सम्राटनगर नेरळ पूर्ण करू शकेल. पण प्रशांत तांबोलीला इथून आता फिल्डिंग मध्ये थोडा चेंज करावा लागतोय, कारण आता लेफ्ट हँड बॅटर साजिद, 4 बॉल नंतर साजिद आलाय स्ट्राइक वर. 5वा चेंडू कव्हरच्या इथून समोर चेंडू पडला, मागे चाललाय चेंडू, 2 खेळाडूंचा पाठलाग संपला, चेंडू सीमा पार. 5 बॉल मध्ये 11 धावा या चौकाराने. सम्राटनगर नेरळच्या बॅटिंगचा धमाका. 5 बॉल 11. थांबवणं गरजेचं बनलेलं आहे आता, कारण दोन्ही बॅटर टेक्निकल बॅटिंग करतायत. ग्राउंड शॉट
परफेक्ट ते मारतायत. 5 बॉल 11. शेवटचा बॉल मागे, शॉट फाईन लेगच्या डोक्यावरून, डीप फाईन लेगला आलाय चौकार. पहिल्या ओव्हर मध्ये रन्स आलेले सम्राट नेरळच्या 15. ते रन्स आलेले सम्राट नेरळच्या 15. 13ची सरासरी ओव्हर मध्ये मेंटेन करायचे. पहिल्याच ओव्हर मध्ये रन्स आलेत 15. टीम वंजारपाड्याचा कर्णधार आणि आंबोट टीमचा कर्णधार आपण दोघांनीही टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर यावं. 1 ओव्हर आणि 15 धावा झालेले. अजूनही 4 ओव्हर जिंकण्यासाठी 50 धावांची गरज आहे. 4 ओव्हर 50 धावांची गरज आहे सम्राटनगर नेरळला. चार ओव्हर 50. एकतरी ओव्हर कमी धावांची टीम कोलिवलीकडून कॅप्टनला अपेक्षित असेल, कारण प्रॅक्टिस फार कमी आणि त्यानुसार मैदानाच्या आतमध्ये आता प्रात्यक्षिक दाखवायचं आहे. 4 ओव्हरमध्ये 50 त्यांना वाचवायचे आहेत. तर सम्राटनगर नेरळ अली आणि साजिद पूर्णपणे पहिल्या ओव्हरमध्ये हवी ठरले ते गोलंदाजीवर. 4 ओव्हरमध्ये 50. अजून चांगले बॅटर आहेत सम्राटनगर नेरळकडे. तुषार आहे, संदेश पाटील आहे. त्यामुळे अशा बॅटिंग समोर 4 ओव्हरमध्ये 50, 12.50 ची सरासरी आहे. त्यामुळे ओव्हरमध्ये 12-13 धावा सम्राटनगर नेरळसाठी तेवढ्या महाग नाही आहेत. पण जर का विकेट कमावल्या टीम कोलिवलीने तर सामना थोडा चॅलेंजिंग होऊ शकतो. गोलंदाज सय्या राहुल. पहिलाच बॉल हवेत आहे. विकेट कीपर वाह, अप्रतिम झेल. पहिली विकेट खात्यात. अली इथून बाद. 15 वरती लागलाय धक्का आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो तो संदेश पाटील. 12.50, 12 ते 13 धावा ओव्हर मध्ये करायच्यात आणि ही सरासरी पहिल्या ओव्हर मध्ये मेंटेन केली होती अली आणि साजिदने. पण पहिला चेंडू घातक ठरला राहुलचा आणि विकेट आल्यानंतर संदेश लगेच मैदानाच्या आतमध्ये रवाना झालेला आहे. 24 बॉल 50 होते, आता 23 बॉल 50. सरपंच उपसरपंच चषक कोलारेच्या स्पर्धेमध्ये जर का कुठल्याही खेळाडूला जर का दुखापत झाली तर सुविधा हॉस्पिटल, डॉक्टर राकेश पाटील आणि डॉक्टर रवींद्र गर्जे आणि सुविधा टीमच्या वतीने त्या खेळाडूला मोफत उपचार दिले जातील आणि मेडिकल किट देखील त्यांच्या वतीने आम्हाला देण्यात आलेली आहे. सुविधा परिवार आणि सुविधा हॉस्पिटल यांचं मनापासून धन्यवाद. 1 रन संदेश पाटीलने इथून कंप्लीट केली आणि 16 धावा 2 बॉलच्या समाप्तीनंतर. हा सामना असाच प्रत्येक ओव्हरमध्ये रंगतदार अवस्थेमध्ये येत जाईल. सम्राटनगर नेरळकडे साजिद आहे, संदेश पाटील आहे, तर कोळिवलीकडे राहुल तांबोली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जरी जास्त धावा आल्या असल्या तरी दुसऱ्या ओव्हरमध्ये मी त्या धावा संख्येला थोडासा थांबवेल हा कॉन्फिडन्स घेऊन राहुल तांबोली आलेला आहे. 2 बॉल 16 धावा आहेत. 22 चेंडू 49 ची गरज आहे. फुल टॉस होता. बॅट ब्रश मागे विकेट किपरने कुठलीही चान्स दिली नाही. 3 बॉल आणि 16 धावा. 3 बॉल मध्ये फक्त 1 धाव खर्च केलेली आहे राहुल तांबोळीने. आता सम्राटनगर नेरळच्या साजिदला परिस्थितीला हँडल करावा लागेल. 3 बॉल 16. चौथा बॉल ऑन साइडला उडवलाय, भरपूर उंच आणि तेवढाच लांब षटकार. ताकद साजिद या फलंदाजाची. सम्राटनगर नेरळचा स्कोर पोहोचला 22. 4 बॉल 22. शॉट बारी खेळतोय साजिद. गोलंदाजाने चेंडू टाकल्यानंतर बरोबर टप्पा ओळखून त्याने यावेळेस सिक्सर मारलाय. 4 बॉल 22. विकेट घ्यावी लागते. साजिद थोडा घातक होतो टीम कोळिवलीसाठी, कारण चौकार षटकार त्याने दाखवलेले आहेत या ओव्हरमध्ये.
यावेळेस बॅटची कडा हनुमान होता त्या ठिकाणी, पकडली कॅच, फलंदाज आउट. 5-22. 2 फलंदाज आउट झाले. आता नवीन बॅटर कोण येईल टीम सम्राटनगर नेरळ कडून. स्कोर चांगला आहे, 65चं टार्गेट होतं. अजूनही विजयासाठी गरज आहे 43 धावांची. तुषार चाललेले आहेत. अजूनही 19 बॉल आणि 43 धावा हे समीकरण आहे मॅच मध्ये. शेवटचा बॉल आहे. तुषार मैदानाच्या आतमध्ये येतात. 19 बॉल आहे टोटल, 43 धावा आहेत. शेवटचा बॉल आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये राहुलची ओव्हर इथून कंप्लीट झाली. 2 ओव्हर मध्ये रन्स आलेले आहेत ते मात्र 22. येणाऱ्या 18 बॉल मध्ये रन्स हव्यात 43. अठरा बॉल 43चा हा सामना. गौरव तांबोलीच्या ओव्हरला सुरुवात होते. संदेश पाटील पहिल्याच बॉलवर, प्रशांत आंबोले आणि पहिलाच बॉल संदेश पाटील. खूप दिवसांनी संदेश मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. 17 बॉल आणि 43. ज्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेमध्ये मेडिकल किट देण्यात आलेली आहे, त्याचबरोबर कुठल्याही खेळाडूला जर का दुखापत झाली तर फ्री उपचार ज्यांच्या वतीने आम्हाला देण्यात येत आहेत ते सुविधा हॉस्पिटलचे डॉक्टर राकेश पाटील आणि डॉक्टर रवींद्र गर्जे आणि सुविधा टीमचं गावदेवी क्रिकेट संघ कोलार यांच्या वतीने सरपंच उपसरपंच चषकामध्ये डॉक्टर राकेश पाटील सर, डॉक्टर रवींद्र गर्जे आणि सुविधा परिवार सुविधा टीमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. अत्यंत मानाने सन्मानाने आदरपूर्वक डॉक्टर साहेब आम्ही आपल्या सुविधा टीमचं स्वागत करतोय की आपण नेहमी खेळाडूंसाठी मोफत उपचार देत असताना याही स्पर्धेला आपण मोफत उपचार दिलेले आहेत आणि मेडिकल किट सुद्धा आपल्या वतीने देण्यात आलेले. कारण सर्वात महत्त्वाचं असतं मैदानाच्या आतमध्ये जेव्हा एखादा खेळाडू दुखापतग्रस्त होईल तेव्हा त्याला उपचार देणं आणि ते प्रथमोपचार डॉक्टर राकेश पाटील, डॉक्टर रवींद्र गर्जे आणि सुविधा हॉस्पिटल नेरळ यांच्या वतीने मात्र ते देण्यात येते. थँक्यू सो मच. मॅच इथून शॉट मारलाय. 2 धाव्यांचा प्रयत्न नक्की होईल का? एकच धाव आणि टीमची टोटल 29 धावा. 29 धावा झाल्या. अजूनही 36 धावांची गरज आहे. गोलंदाज प्रशांत पडल्यानंतर आतमध्ये आला. संदेशने खेळलाय. पॉइंट मध्ये एकच रन मिळेल. 30 धावा झालेल्या आहेत. अजूनही 35 धावांची गरज आहे टीम सम्राटनगर नेरळला. 13 बॉल 35 धावा. 13 बॉल 35. मॅच आता दोन्ही टीमच्या बाजूने अजूनही 50-50 मॅच आहे. 29 झालेले आहेत, माफी असावी. आणि शेवटचा बॉल इथून कंप्लीट केला आणि 12 बॉल एका धाव्याचं काउंटिंग थोडंसं मागे पुढे झालं होतं, त्यामुळे आता 12 बॉल आणि 36 धावांची गरज आहे टीम सम्राटनगर नेरळला. आणि आदरणीय नेरळ परिसरामध्ये अगदी गोर गरीब
सर्वांवरती योग्य वेळ येईल त्यावेळी मोफत उपचाराची सुविधा देणारे सुविधा हॉस्पिटल अँड सुविधा टीम डॉक्टर राकेश पाटील आणि डॉक्टर रवींद्र गर्जे सर यांचं गावदेवी क्रिकेट संघ कोलारे यांच्या वतीने सरपंच उपसरपंच चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। 2 ओव्हर 36 धावांची गरज आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय व्यासपीठावरती डॉक्टर राकेश पाटील सर आणि सुविधा परिवार सुविधा टीम उपस्थित आहे आणि या मॅचचा क्रिकेटच्या मॅचचा आनंद घेत असताना 12 बॉल 36चं टार्गेट आता इथून कसं चेस केलं जाईल की वाचवलं जाईल हे आता बघायचंय। चला स्पीडअप असू द्या। टीम आंबोट आणि टीम वंजारपाडा पाचव्यांदा तुमच्यासाठी टॉस साठी आम्ही आमंत्रण दिलेलं आहे तर दोन्ही संघाने लवकर या अदरवाईज सामना पुढच्या मॅच मध्ये आम्हाला ओव्हर कमी कराव्या लागतील। 12 बॉल 36 दिलीप आलेले आहेत गोलंदाजी मार्क वरती आणि हा सामना संदेश पाटील आपल्या टीमच्या बाजूने झुकवेल का? क्षमता भरपूर आहे कॅपॅसिटी भरपूर आहे 12 बॉल मध्ये 36 12 बॉल मध्ये 6 सिक्स मारायचेत आणि ती रणझुंजार खेळी संदेश पाटील दाखवेल का? समोर येतो महाराष्ट्र पोलीस दिलीप सर गोलंदाजी ट्रॅक वरती आणि मॅच बनती आता 12 बॉल 36 पहिला बॉल खाली राहिला चेंडू दिलीप या गोलंदाजाचा संदेश पाटील थोडा विचारात पडलाय की या बॉल वरती जर का हाईट आली असती तर माझ्या बॅट मधून सिक्सर आला असता पण एक चेंडू कंप्लीट झालाय। 11 बॉल 36 धावा। दोन्ही टीम आता विजयासाठी संघर्ष करतायत कारण पहिला सामना जिंकणं कुठल्याही स्पर्धेमध्ये खास असतं आणि तो स्पेशल विजय आता कोणत्या टीमच्या बाजूने जाईल। 11 बॉल 36 गोलंदाज दिलीप पुन्हा एकदा तयार ओव्हर द विकेटने संदेश पाटीलच्या अगेन्स्ट दुसरा बॉल शॉट मारलाय संदेशने लॉंग ऑन आणि कॅच ड्रॉप षटकार। महेश तांबोलीचं जजमेंट चुकलं कॅच ड्रॉप झाली सिक्सर मारल्या संदेश पाटीलने। मॅच आता आली आहे 10 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी गरज आहे 30 धावा संख्येची। जे 10 बॉल मध्ये 5 सिक्सर जर का मारले तर मॅच सहजपणे ताब्यात येईल। संदेश पाटील मनामध्ये विचारचक्र सुरू असेल 10 बॉल आहेत 5 सिक्स मारायचे आणि आता मजा येईल मॅच मध्ये। दिलीप सोनावले महाराष्ट्र पोलीस नेहमी सदैव तत्पर असतात त्या आता टीम साठी। समोर मारलाय लॉंग ऑनच्या दिशेने ऑफच्या दिशेने चेंडू चाललाय आणि काय बघायचं संदेश पाटील जोपर्यंत उभा आहे ना तोपर्यंत मी म्हणेल की सम्राटनगर नेरळची बाजू थोडी मजबूत आहे कारण 9 चेंडू आता 29 धावांची गरज आहे। तुषारलाही दुसऱ्या बाजूने तो दमखम दाखवावा लागेल कारण टीम कोलिवलीने 65चा टार्गेट दिले। आता लक्ष 9 बॉल 29 आहे आणि होऊ शकता धावा सिक्सर चौकार या धावसंख्येचा पल्ला गाठण्यासाठी धावसंख्येचा अंतर पूर्ण करण्यासाठी 9 मध्ये आता 29 आहेत। गोलंदाज दिलीप सोनावले ओव्हर द विकेटने तुषारच्या विरोधात शॉट तुषारच्या बॅट मधून ओहो चेंडू चाललाय सीमा पार षटकार मारलाय तुषारने। मॅच आता सम्राटनगर नेरळ आणि कोलिवली मध्ये हा सामना आलाय 8 चेंडू विजयासाठी गरज आहे 23 धावांची। 8 बॉल 23 सुविधा हॉस्पिटलचे डॉक्टर राकेश पाटील यांचं आगमन झालं आणि त्यानंतर त्यांच्या समोर इतका हाय व्होल्टेज सामना षटकार जो मारलेला आहे तुषारने त्या तुषारसाठी सुविधा हॉस्पिटलचे डॉक्टर राकेश पाटील आणि सुविधा टीम कडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे। काय बॅटिंग आहे टाळ होऊन जाऊ द्या। डॉक्टर राकेश पाटील सर नेहमी आपल्या खेळाडूंसाठी आणि याही स्पर्धेला त्यांच्या वतीने मोफत उपचार दिले जातील। कुठलाही खेळाडू जर का जखमी झाला डॉक्टर राकेश पाटील सुविधा टीमचे मनापासून आभार। आणि आता मैदानाच्या आतमध्ये 8 बॉल 23 धावांची गरज आहे। गोलंदाज दिलीप आपल्या टीमला इथून चांगलं यश देईल का? दिलीप थांबलाय सामना थांबलेला नाहीये। समोरून नेरळचा तुषार दुसरीकडून कोळवलीचा दिलीप 8 बॉल 23 रन्स भरपूर दिसतायत पण 1-2 सिक्सर आले तर त्या धावा कमी वाटू शकतात। 8 बॉल 23 दिलीप सोनावले ओव्हर द विकेटने तुषारच्या अगेन्स्ट 5वा बॉल नो बॉल दिलाय पंचांनी। ओव्हर स्टेपचा नो बॉल पाय थोडा पुढे गेलाय आणि नो बॉल आल्यानंतर आता फ्री हिट मिळालीये सम्राटनगर नेरळला
तुषारला आता फ्री स्टाईल शॉट मारण्याची चान्स. 8 बॉल 22 ची गरज आहे. 8 बॉल 22. फ्री हिट बॉल. दिलीप टू तुषार. हाफ ट्रॅकर हुक केलाय. मागे खेळाडू धावतोय, मागे धावतोय. चेंडू अडवण्यासाठी भरपूर धावलाय. चाललाय चेंडू सीमा पार. चौकार मारलाय तुषारने. आता मॅच आले 7 बॉल 18. प्रेशर भरपूर आहे. दोन्ही टीम फलंदाज देखील टेन्शन मध्ये आहेत, गोलंदाज देखील टेन्शन मध्ये आहेत. सामना आलाय 7 बॉल 18. काय रन्स होत्या. 12 मध्ये 36 धावा होत्या. 5 बॉल मध्ये दिलीपने धावा दिल्यात 18. आता 7 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. तुषार संदेश पूर्णपणे आता कॉन्फिडन्स जुनावला असेल की हा सामना 65 चा होता, 12-36 चा होता. पण आता 7 बॉल 18 म्हणजे 18 म्हणजे जर का एखादा षटकार या बॉलवरती आला, चौकार आला, तर शेवटच्या ओव्हरमध्ये धावा संख्या कमी राहील. दिलीप सोनावलेला हा चेंडू कोलिवली संघासाठी डॉट फेकणं अपेक्षित आहे. विथ एक्सपेक्टेशन हा चेंडू डॉट हवाय. चला वंजारपाड्याचे कॅप्टन आलेले आहेत. मी आंबोट टीमच्या कॅप्टनला विनंती करेल, आंबोट टीमचा संघनायक आपण टॉस साठी या, कारण हा दुसरा इनिंगचा 4थ्या ओव्हरचा बॉल आहे. आपिले एका रन साठी धावलेत. 1 रन कंप्लीट आणि आता मॅच बनतीये. शेवटच्या 6 बॉल बाकी. लेग बायची धाव ऍड होईल आणि 6 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. ती टीम सम्राटनगर नेरलला. 6 बॉल 17. सहा बॉल 17 धावांची गरज आहे आणि टीम वंजारपाड्याचा कर्णधार आपण स्टेजकडे येऊन थांबा. आंबोट टीमचा कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या, कारण पहिला सामना आता समाप्तीकडे चाललाय आणि शेवटच्या रोमांचक ओव्हरकडे आता वाटचाल आहे. 6 बॉल 17. बॉलर्स कोलिवली टीमने चॉईस केलेला आहे. नवीन गोलंदाजाचा वापर केलाय. जर का जुने गोलंदाज असतील तर फलंदाजांना अंदाज येईल. त्या कारणास्तव त्यांनी नवीन बॉलरचा वापर केलेला आहे आणि तो नवीन गोलंदाज आता 6 बॉल मध्ये 17 धावा इथून डिफेन्स करेल का बघायचंय. सहा बॉल 17. कोळिवलीच्या सुजितच्या खांद्यावरती विजयाची जबाबदारी दिलेली आहे, तर समोर मात्र नेरळचा तुषार आणि संदेश पाटील. 6-17. 65 धावा होत्या. 4 ओव्हर मध्ये 48 केलेले आहेत. आता 6 बॉल मध्ये 17. लास्ट ओव्हर. 6-17 ची गरज. पहिला बॉल. सुजितचा चेंडू विकेट किपर बघतोय. रनसाठी एफर्ट्स लावायला हवे होते का, आणि पंच एकमेकांशी चर्चा करतात. दोन्ही बॅटर मध्ये आय कॉन्टॅक्ट नव्हता, त्या कारणास्तव ही रन्स त्यांना घेता आली नाही. संदेश इंटरेस्टेड होते. तुषार खरं तर संदेशकडे पाहत नव्हता आणि या दरम्यान आमच्या ऑफिशियलचा इशारा आलेला. व्हाईट बॉल. 6 बॉल आता 16 धावा. रोमांचक सामना शेवटच्या ओव्हर मध्ये. पहिला बॉल तुषारच्या बॅट मधून काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून मारलाय षटकार. मॅच आली आता 5 बॉल 10. कोळिवलीचा सुजित यंग टॅलेंट. इथून समोर कोण फलंदाज आहे याच्यापेक्षा मला फक्त 5 बॉल टाकायचेत, या उद्देशाने त्याला आता बॉलिंग करावी लागेल. कारण जर का 1-2 डॉट बॉल आले तर सामना बॅटिंग करणाऱ्या टीम साठी फसू शकतो. मॅच बॉल आलाय. 5 बॉल 10 ची गरज आहे आता. सुजितला 1-2 डॉट बॉल काढायचे. कोलिवली टीम देखील तेवढ्याच ताकदीने या मॅच मध्ये कमबॅक करेल. सम्राटनगर नेरल 5 बॉल 10 धावांच्या अंतरावरती 65च्या टार्गेट पासून. आणि सुजित या मॅचला जिंकून देईल का टीम कोलिवलीचा हा सितारा. जर काही मॅच जिंकून दिली तर सुजितला पुढील स्पर्धांमध्ये चांगली संधी टीम कडून नक्की देण्यात येईल. आणि आता 5 मध्ये 10 त्याला वाचवायचेत. इतका मोठा स्कोर होता टीम कोळिवली आणि आता सुजित वरती जबाबदारी आलेली आहे. मस्ट नीडेड डॉट बॉल त्याला टाकावे लागतील. 5 बॉल 10.
गोलंदाज तयार. फिल्डिंग थोडीशी चेंज करण्यात येते कारण आता इथून एक एक धाव इम्पॉर्टंट आहे. मॅच अजूनही कोणत्याही टीमच्या बाजूने झुकलेली नाहीये. 50-50 मॅच आहे. 5-10 तुषारच्या बॅट मधून सुसाट वेगाने नदीमध्ये, थेट नदीमध्ये मारला षटकार. आता 4 बॉल 4. सामना 12 बॉल 36 होता. 4 बॉल 4 आलेले. आंबोट टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. वंजारपाड्याचा कर्णधार आपण स्टेज कडे येऊन थांबा. 4 बॉल 4. सुजितला कमबॅक करावा लागेल. शॉट आलाय तुषारच्या बॅट मधून. समोर खेळाडू आहे. हातातून चेंडू निसटला आणि विजयाचा चौकार. जिंकलाय संघ सम्राटनगर नेरळ आणि या विजयाचा हिरो ठरला. 65 धावसंख्येला दमदार बॅटिंग ज्याने केली, 29 धावांची इनिंग खेळला, तो तुषार ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मी डॉक्टर राकेश पाटील यांना विनंती करेल, डॉक्टर साहेब आपल्या शुभ असं मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज तुषार या खेळाडूला आणि त्याचबरोबर आयोजकांच्या वतीने 1 डझन केळी आपण या ठिकाणी देऊया. आरोग्याचा मंत्र देण्यासाठी डॉक्टर राकेश पाटील आलेले आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते